नमस्कार मित्रांनो, युअर एमपीएससी मेंटॉर या चॅनलमध्ये मी एस.टी. हर्षल आपल्या सर्वांचं स्वागत करतो। हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की सध्या समाज कल्याण विभागाच्या 2 जाहिराती आलेल्या आहेत। त्यामध्ये एक आहे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गट आणि दुसरी म्हणजे समाज कल्याण अधिकारी गट ब। तर या दोन्ही पदांसाठी जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी नेमका आपला अप्रोच कसा असायला पाहिजे तर त्या संदर्भातला हा एक व्हिडिओ आहे। म्हणजे या दोन्ही पेपरमध्ये समाजकार्य म्हणजे सोशल वर्कवर जे काही प्रश्न विचारले जाणार त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे आणि त्यासाठी आपला अप्रोच कसा असायला पाहिजे तर एक सॅम्पल म्हणून आपण हा एक व्हिडिओ बनवणार आहे, ज्या माध्यमातून तुमचा एक थोडासा अप्रोच बिल्डिंग होण्यासाठी नक्कीच या व्हिडिओची मदत होणार आहे। चला तर आपण 2013चा जो पेपर झालेला आहे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गट आणि तत्सम पदे यासाठीचा तो पेपर होता, तर तो पेपर आपण या ठिकाणी सॅम्पल म्हणून घेणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक स्पेस हा समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार या संबंधीचे स्पष्टीकरण देतो। म्हणजे अशी कुठली अनुच्छेद आहे, आर्टिकल आहे राज्यघटनेमधली जी समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार संबंधीचं स्पष्टीकरण देते, म्हणजेच भेदभाव करत नाही, तर ती आर्टिकल आहे आर्टिकल 15। त्या आर्टिकल 15 आपल्याला माहीत आहे की ती म्हणजे जे काही राज्यशासन आहे किंवा जे गव्हर्नमेंट असतात ते कुठल्याही व्यक्तीमध्ये आर्टिकल 15 नुसार भेदभाव करू शकत नाही। आता कुठल्या आधारावर भेदभाव करू शकत नाही तर ते संपूर्ण निकष जे आहे ते आर्टिकल 15 मध्ये आपल्याला दिलेले आहे। तर हा प्युअरली पॉलिटिकल सायन्स या विषयाशी रिलेटेड असलेला प्रश्न आहे, परंतु या प्रश्नाचा संबंध सोशल वर्कशी सुद्धा रिलेटेड आहे। म्हणजे असे काही टॉपिक आहे जे आपल्याला पॉलिटिकल सायन्सचे किंवा मग सोशलॉजीचे, इकॉनॉमिक्सचे, हिस्ट्रीचे असे काही टॉपिक जे सोशल वर्कशी सुद्धा रिलेटेड असतात, तर त्याच्यामुळं आपण असं कन्सिडर करू शकत नाही की हा प्युअरली पॉलिटिकल सायन्सवरचा प्रश्न आहे किंवा मग हिस्ट्रीशी रिलेटेड आहे। तर या संपूर्ण विषयाचा संबंध हा सोशल वर्कशी सुद्धा असतो। तर त्यामुळे जरी आपल्याला हा प्रश्न टोटली पॉलिटिकल सायन्सवर आधारित असला तरी त्याचा संबंध मात्र सोशल वर्कशी सुद्धा असतो। नंतर बघा दुसरा प्रश्न, जेव्हा व्यक्ती सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते आणि लोकनीती, चालीरीती, परंपरा यांची अवहेलना करतो तेव्हा स्पेस विसंघटन घडून येते। आता विसंघटन घडून येते का? विसंघटन घडून येते असा एखादा व्यक्ती तो काय करत आहे की लोकनीतींचं, चालीरीतींचं, परंपरांचं अवहेलना करत आहे, व्यक्ती करत आहे। आता व्यक्ती करत आहे म्हणजे व्यक्तीमध्ये ती काय करत आहे की विसंघटन घडून येत आहे, विसंवाद घडून येत आहे। म्हणजे आता चारही ऑप्शन आपण या ठिकाणी पडताळून बघूया। पहिला आहे सामाजिक विसंघटन। आता चालीरीती, लोकनीती याला विरोध जर झाला असता, ओके, म्हणजे संपूर्ण समाजानं जर विरोध केला असता तर ते सामाजिक विसंघटन घडून आलं असतं। इथं काय आहे की व्यक्ती विरोध करत आहे म्हणजे व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन हे येणार नाही। दुसरं बघा, सामुदायिक। आता सामुदायिक म्हणजे एखादा समुदाय जर विरोध करत असेल तर ते समुदायामधलं विसंघटन झालेलं असतं, परंतु इथं काय म्हणत आहे की जेव्हा व्यक्ती म्हणजे एखादा पर्टिक्युलर व्यक्ती या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे, त्याच्यामुळं दुसरं ऑप्शन सुद्धा येणार नाही। तिसरं ऑप्शन बघूया आपण, वैयक्तिक। आता वैयक्तिक म्हणजे हा पर्सनल झाला, म्हणजे व्यक्ती झाला। म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते आणि लोकनीती, चालीरीती, परंपरा यांची अवहेलना करते तेव्हा त्या व्यक्तीमध्ये म्हणजे पर्सनली वैयक्तिक विसंघटन घडून येत असते, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे। चौथा ऑप्शन सुद्धा आपण पडताळून बघूया, कौटुंबिक। आता व्यक्ती विरोध करत आहे ना, कुटुंब थोडी विरोध करत आहे, म्हणजे कुटुंब या ठिकाणी विरोध करत नाही आहे, त्याच्यामुळे हा कौटुंबिक विसंघटनाचा विषय नाही। म्हणजे शुअर शॉर्ट जे उत्तर आहे ते आहे वैयक्तिक। तर असे काही प्रश्न हे समाजकार्यावर आधारित येतात। बघा मित्रांनो, समाजशास्त्र आणि समाजकार्य हे दोन्ही वेगवेगळे विषय आहे। बऱ्याच जणांना समाजकार्य आणि सोशोलॉजी हे सारखंच वाटतात। आता बरेच जण समाजकार्यावर आधारित असलेला जो काही अभ्यासक्रम आहे या दोन्ही पदांसाठीचा, तर ते रीड करण्यासाठी
11वी-12वीचं समाजशास्त्राचं वाचायला सांगतात. आता समाजकार्य कुठं आणि समाजशास्त्र कुठं हे वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे तुम्ही समाजशास्त्र वाचलं की तुमचं समाजकार्याचं टॉपिक क्लिअर होणार असं बिलकुल होणार नाही. हा तुमचा गैरसमज आहे. नंतर बघा तिसरा प्रश्न आहे, सध्याकालीन समाजकार्य. बघा इथे पुन्हा समाजकार्य आलेलं आहे, समाजशास्त्र नाही. तर सध्याकालीन समाजकार्यावर प्रभाव टाकणारी विचारधारा कुठली? 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. पहिला आहे बहुसंस्कृतीवाद. आता हा प्रश्न तुम्हाला टॅकल करण्यासाठी तुम्हाला समाजकार्याचं तत्त्वज्ञान माहीत असायला पाहिजे की समाजकार्य हे कुठल्या तत्त्वज्ञानावर काम करते किंवा कुठले समाजकार्याचे मूल्य आहे. हे जर तुमचे क्लिअर असेल ना तर हा प्रश्न तुम्ही आरामशीर टॅकल करू शकता. पहिला आहे बहुसंस्कृतीवाद. आता समाजकार्य हे काही एका संस्कृतीवर आधारित असणार नाही किंवा एका संस्कृतीचा त्या समाजकार्यावर प्रभाव पडणार नाही. प्रभाव पडेल तर मग सगळ्याच संस्कृतीचा विचार समाजकार्यामध्ये केला जातो. समाजकार्य हे एक कसं आहे की व्यापक दृष्टिकोनातून कार्य करते. म्हणजेच एका संस्कृतीचा त्याच्यावर प्रभाव पडणार नाही. संपूर्ण संस्कृती म्हणजे बहुसंस्कृतीचा विचार समाजकार्य करत असताना केला जातो. म्हणजेच बहुसंस्कृतीवादाचा जो प्रभाव आहे या विचारधारेचा प्रभाव समाजकार्यावर सध्याकालीन निश्चितच पडणार आहे. म्हणजे पहिलं विधान हे बरोबर आहे. दुसरं बघा चिरंतर विकास. आता समाजकार्य जे केलं जाते ना ते काही म्हणजे अल्पकालीन उद्देशासाठी केला जात नाही. समाजकार्याचा मुळातच जो उद्देश आहे तो दीर्घकालीन परिवर्तन करण्यासाठी समाजकार्याचा म्हणजे त्या दृष्टिकोनातून समाजकार्य केले जाते. म्हणजे दुसरं ऑप्शन बघा चिरंतर विकास. ॲब्सोल्युटली म्हणजे चिरंतर विकास या विचारधारेचा समाजकार्यावर बिलकुल प्रभाव पडणार आहे. नंतर बघा तिसरं ऑप्शन फॉलेप्रेरो यांची लोककेंद्रित कृती गटवादी विचारधारा. आता जे काही समाजकार्य केले जाते ना ते बिलकुल लोककेंद्रित असते आणि कृती गटवादी म्हणजे कृती करावी लागते. त्याच्यामध्ये नुसतं काही समुपदेशन करून चालणार नाही. ॲक्च्युअलमध्ये लोकांनी जे काही समाजकार्य असते ते लोककेंद्रित असते, लोकांशी रिलेटेड असते, लोक ओरिएंटेड असते, पब्लिक ओरिएंटेड असते आणि जेणेकरून त्यांची समस्या त्यांनी स्वतः सॉल्व करावी आणि त्यांनी स्वतः कृती करावी असं ते समाजकार्यामध्ये गृहीत धरल्या जाते. म्हणजे या विचारधारेचा सुद्धा समाजकार्यावर प्रभाव पडणार. म्हणजे हे विधानसुद्धा काय आहे 100% बरोबर आहे. नंतर बघा ड नंबरचं मार्क्सवादी पर्यायी विकास विचारधारा. आता याच्यामध्ये बघा सगळे जे ऑप्शन आहे ना हे पॉझिटिव्ह वेनं जात आहे आणि समाजकार्य बिलकुल पॉझिटिव्ह वेनं काम करते. तर त्याच्यामुळं मार्क्सवादी पर्यायी विकास विचारधारा हे एक पॉझिटिव्ह वेनं सांगणारी विचारधारा आहे. निश्चितच या विचारधारेचा समाजकार्यावर प्रभाव पडणार. तर हे 4ही विचारधारांचा समाजकार्यावर प्रभाव पडतो. म्हणजे ऑप्शन याचं झालं 4. तर अशा पद्धतीच्या काही विचारधारा असतात जे आपल्या कोर्समध्ये आपण कव्हरच करणार आहे की कुठल्या कुठल्या विचारधारांचा समाजकार्यावर प्रभाव पडतो. तर ते सगळं आपण समाजकार्याचं तत्त्वज्ञान, मूल्य, आचारसंहिता ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. नंतर बघा 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, आईवडिलांकडून संक्रमित होणारे वंशाणू पुढच्या पिढीतील बालकांची शारीरिक व मानसिक स्पेस निश्चित करतात. आता कुठली गोष्ट निश्चित करतात म्हणजे आईवडिलांकडून संक्रमित होणारे जे काही वंशाणू असतात हेरिडिटी ओके किंवा जीन्स हे बालकाची शारीरिक आणि मानसिक कुठली गोष्ट निश्चित करते. बघा पहिलं ऑप्शन आहे स्थिती. शारीरिक आणि मानसिक स्थिती निश्चित करते का? बघा आता एखाद्याचं जे काही मानसिक स्थिती आहे ओके, आता तुमची जी मानसिक स्थिती आहे सध्याच्या कंडिशनमधली तर हे काही तुमच्या आईवडिलांकडून आलेली हेरिडिटी नाही आहे. तुमच्याकडे जे काही प्रॉब्लेम्स असेल सध्याच्या कंडिशनमध्ये ज्या ट्रेसमधून तुम्ही जात आहात तर ती मानसिक जी स्थिती आहे सध्याची ती काही तुम्हाला हेरिडिटीनुसार मिळाली नाही आहे. ती तुमच्या कंडिशनवर डिपेंड आहे. तुमचे जे काही प्रश्न तुमचे सध्याचे उद्भवलेले आहेत त्याच्यानुसार तुमची मानसिक स्थिती तयार झालेली आहे. हे काही तुमचं हेरिडिटीनुसार येत नाही. तर पहिलं ऑप्शन गेलं. दुसरं ऑप्शन बघा विकास. म्हणजे तुमचा शारीरिक विकास आणि मानसिक विकास हे हेरिडिटीनुसार पूर्णता येत नाही. आता हेरिडिटीनुसार पूर्णता येत नाही याचा अर्थ असा आहे की बघा मानसिक विकास जो असतो, मानसिक विकास जो आहे हा परिस्थितीवर डिपेंड करतो. म्हणजे तुमची परिस्थिती कसं आहे त्यानुसार तुमचा मानसिक विकास हा घडत असतो. नंतर बघा त्यानंतर तिसरं ऑप्शन बघा गुणधर्म म्हणजे कॅरेक्टर्स. आता जे काही आईवडिलांकडून जे पूर्ण हेरिडिटी येत असते
तर त्यानुसार तुमचे गुणधर्म ठरवले जात असतात. म्हणजे शारीरिक आणि मानसिक जे गुणधर्म असतात ना, ते पूर्णतः तुमच्या आईवडिलाकडून संक्रमित होणाऱ्या वंशाजूनुसार ठरत असतात. म्हणजे हे जे तिसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन आहे हे प्युअरली करेक्ट आहे. नंतर बघा चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन आहे प्रगती. आता शारीरिक आणि मानसिक प्रगती हे काही तुमच्या आईवडिलाकडून तुम्हाला मिळत नसते. हे डिपेंड करते परिस्थिती कशी असते, त्या परिस्थितीनुसार तुमचे शारीरिक आणि मानसिक विकास किंवा प्रगती जे आहे हे निश्चित करत असते. तर याचं उत्तर आहे 3. हा जो प्रश्न आहे हा टॉपिक म्हणजे समाजकार्य अध्ययन यामध्ये टॉपिक क्रमांक 2 यावर आधारित हा प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजेच मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास या टॉपिकशी हा प्रश्न रिलेटेड आहे. नंतर बघा 5वा प्रश्न जोड्या लावा यावर आधारित हा प्रश्न आहे. हा प्रश्न बघा, हा प्रश्न आहे समाजकार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान यावर आधारित हा प्रश्न आहे. बघा याचं पहिलं ऑप्शन बघा सतनामी चळवळ, त्यानंतर आहे नाडर चळवळ, इझावाद चळवळ आणि आदिधर्म चळवळ. तर इझावाद चळवळ आणि नाडर चळवळ ह्या दोन्ही चळवळी आपल्याला कसं साऊथ जे स्टेट आहे त्या चळवळीशी म्हणजे त्या स्टेटशी रिलेटेड असलेले हे नावं आहे. मग त्या बेसिसवर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. जसं की बघा इझावाद चळवळ, आता इझावाद चळवळशी रिलेटेड एक तर केरळ असायला पाहिजे नाही तर तामिळनाडू असायला पाहिजे. म्हणजे बघा आता ऑप्शन जुळते का, कचं बघा पहिल्याच ऑप्शनमध्ये केरळ दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर कुठल्याही ऑप्शनमध्ये म्हणजे तमिळनाडू दिलेलं नाही. म्हणजे इझावाद या चळवळीशी जर केरळ जुळत असेल तर मग नाडर चळवळीशी तमिळनाडू हे जुळायला पाहिजे. तर ते पहिल्या ऑप्शनमध्ये दोन्ही जुळत आहे, म्हणजे 100% हे या प्रश्नाचं उत्तर राहणार. मग उरलेलं सतनामी चळवळ कुठची आहे तर ती आहे मध्य प्रदेशची. त्यानंतर आदिधर्म चळवळ कुठची आहे तर ती आहे पंजाबची. म्हणजे असे जर प्रश्न आले तर थोडंसं लॉजिक लावून आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर अशा स्वरूपाच्या ज्या काही चळवळी आहे त्या आपण समाजकार्याचं तत्वज्ञान आणि त्याचा इतिहास सोबतच चौथ्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे समाजकार्याचा अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राशी असलेला संबंध, तर या टॉपिकमध्ये सुद्धा अशा चळवळी येतात. तर त्या चळवळी आपण त्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. नंतर बघा 6वा प्रश्न बाललैंगिक शोषणाविरुद्धचा द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस हा जो कायदा आहे संसदेमध्ये केव्हा संमत करण्यात आलेला आहे. तर हा पोक्सो ॲक्ट आहे जो 2012मध्ये संमत करण्यात आलेला होता. आता हा प्रश्न बघा भारतातील सामाजिक समस्या म्हणजे 5व्या क्रमांकाचा जो टॉपिक समाजकार्यामध्ये दिलेला आहे त्या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. म्हणजे भारतामध्ये भरपूर समस्या आहे, बालकांशी रिलेटेड, युवांशी रिलेटेड, महिलांशी रिलेटेड, वृद्धांशी रिलेटेड, बेरोजगारांशी रिलेटेड. तर त्या समस्या आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटनं आणलेल्या योजना आणि त्या योजनासोबतच त्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी काही गव्हर्नमेंटनं ॲक्ट आणलेले आहे. तर ते ॲक्ट अशा स्वरूपाचे ॲक्ट असतात. तर हे वेगवेगळे ॲक्ट आपण आपल्या कोर्समध्ये अभ्यासणारच आहोत. तर बघा हा एक सिंपल प्रश्न होता आणि असे ॲक्ट तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहे ते ओव्हरऑल स्वरूपाचे प्रश्न असणार आहे. एकदम डीपमध्ये तुम्हाला प्रश्न या कायद्यावर विचारला जाणार नाही. तर बघा पोक्सो ॲक्ट जो आहे तो 2012चा आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 2012. त्यानंतर बघा 7व्या क्रमांकाचा प्रश्न बांगलादेशातील कोणत्या अर्थतज्ञांनी 1970 साली मायक्रो क्रेडिट आंदोलनाची सुरुवात केलेली होती. आता हा सुद्धा आंदोलनाशी रिलेटेड असलेला प्रश्न आहे. म्हणजे समाजकार्याचा जो 4थ्या क्रमांकाचा टॉपिक आहे समाजकार्याचा अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राशी असलेला संबंध. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चळवळी आहे, वेगवेगळे आंदोलन आहे. तर त्या टॉपिकवर आधारलेला हा प्रश्न आहे. आता मायक्रो क्रेडिट हे जे काही आंदोलन होतं हे मोहम्मद युनिस म्हणजे 4थ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे मोहम्मद युनिस यांनी राबवलेलं होतं. आता बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती. तर त्यावेळेस 1970मध्ये मोहम्मद युनिस यांनी मायक्रो क्रेडिट हे आंदोलन चालू केलेलं होतं. या आंदोलनाच्या माध्यमातून काय केलं की लोकांना मायक्रो फायनान्स म्हणजे सूक्ष्म जे कर्ज देऊन अर्थव्यवस्था कशी रुळावर आणता यावी यासाठी ते एक मायक्रो क्रेडिट आंदोलन त्यांनी त्या देशामध्ये राबवलेलं होतं. तर हा एक थोडंसं जो आंदोलनाशी रिलेटेड प्रश्न आहे. तर अशी आंदोलनं आपण आपल्या कोर्समध्ये कव्हर करणार आहे. तर लक्षात ठेवा अशा स्वरूपाची आंदोलनं पण करणं गरजेचं आहे. महत्त्वाचे भारतातील किंवा मग इतर देशामध्ये जे खूपच फेमस झालेले आंदोलन आहे तर ते आंदोलन आपण आपल्याला लक्षात घ्यायला हवे. तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं मोहम्मद युनिस. नंतर बघा 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे राष्ट्राचा कारभार स्पेस तसेच भ्रष्टाचार विरहित चालवायचा असल्यानेच संसदेने जनतेसाठी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा संमत केलेला आहे. आता माहितीचा अधिकार कायदा 2005 हा कशासाठी आणलेला आहे
हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. राष्ट्राचा कारभार हा चांगला चालवण्यासाठी 2005चा कायदा आणलेला आहे का? मग याचा अर्थ याच्या आधी राष्ट्राचा कारभार चांगला चालवत नव्हता का? हा पण प्रश्न आपण पहिले विचारला पाहिजे. तर बिलकुल हे या प्रश्नाचं उत्तर असणार नाही. चांगला आधी पण चालवत होता. दुसरं बघा, पारदर्शकपणे चालवण्यासाठी हा कायदा आणलेला आहे का? तर हो. म्हणजे थोडासा राष्ट्राचा कारभार हा पारदर्शकपणे चालावा, भ्रष्टाचार विरहित चालावा, या दृष्टिकोनातून माहितीचा अधिकार 2005 हा आणलेला आहे. तिसरं ऑप्शन बघूया आपण, प्रगतिशील. म्हणजे राष्ट्राचा कारभार प्रगतिशील होण्यासाठी 2005चा कायदा आणलेला आहे का? म्हणजे याचा अर्थ काय राष्ट्राचा कारभार हा 2005च्या आधी प्रगतिशील नव्हता का? हा पण प्रश्न निर्माण होऊ शकते ना आपल्या मनामध्ये. तर या बेसिसवर तिसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन आहे विकासाभिमुख. म्हणजे 2005चा कायदा आला त्याच्यामुळेच राष्ट्राचा कारभार हा विकासाभिमुख झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ 2005चा कायदा येण्याआधी हा विकासाभिमुख कारभार राष्ट्राचा नव्हता का? तर बिलकुल नाही. म्हणजे चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन सुद्धा गेला. म्हणजे याचं ऑप्शन आहे पारदर्शकपणे. म्हणजे थोडासा आणखीन कारभार पारदर्शकपणे व्हावा यासाठी हा 2005चा कायदा आणलेला आहे. तर असे जे काही कायदे आहे आपण आपल्या कोर्समध्ये अभ्यासणार आहोत. नंतर बघा 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करते? आता हा प्रश्न शॉर्ट समाज कल्याण समाज कार्याचा जो काही विषय आहे त्याच्यामधला टॉपिक क्रमांक 3 म्हणजे समाज कल्याण प्रशासन या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. तर बघा, जसं राज्याचं समाज कल्याण सल्लागार मंडळ आहे तसंच केंद्राचं सुद्धा समाज कल्याण सल्लागार मंडळ असते. आता त्या ठिकाणी वेगवेगळी नियुक्ती यंत्रणा असते. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला राज्याचं समाज कल्याण सल्लागार मंडळ विचारलेलं आहे. तर या सदस्यांची नियुक्ती राज्य सरकार केंद्रीय समाज कल्याण मंडळाशी विचारविनिमय करून या सदस्यांची नियुक्ती करत असते. तर हे सगळं मंडळाची रचना, त्यांची नियुक्ती, त्याच्यानंतर राजीनामा, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर अशा स्वरूपाचे समाज कल्याण प्रशासनावर प्रश्न येतात. नंतर बघा, आता हे ऑप्शन तसं इलिमिट करता आलं असतं. बघा, पहिलं ऑप्शन आहे संबंधित राज्य, हे असू शकलं असतं. आता राज्याचं आहे तर मग राज्य करणारच. दुसरं ऑप्शन बघा, केंद्र सरकार. बघा, राज्याचं समाज कल्याण मंडळ तयार करायचं आहे आणि आपण केंद्र सरकार मारू शकणार का? बिलकुल नाही. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे केंद्रीय समाज कल्याण मंडळ. आता राज्याचं आहे आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ त्यालाच राईट्स राहणार का पूर्णतः? तर नाही. मग थोडंसं विचार जर तिसऱ्या ऑप्शनमध्ये जर करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये राज्य सरकार पण आहे आणि ते राज्य सरकार काय कहते की केंद्रीय समाज कल्याण मंडळाला विचारते. आणि तसं हे ऑप्शन बघा थोडंसं लांब आहे आणि थोडंसं लॉजिक वापरून आपण बऱ्याच वेळेस आयोग काय करते, इंडिकेशन देत असते. जे काही उत्तर लांब असते तेच मॅक्झिमम उत्तर असण्याचं, प्रश्नाचं उत्तर असण्याचे चान्सेस असते. तर त्या बेसिसवर सुद्धा आपण हे प्रश्नाचं उत्तर मारू शकलो असतो. परंतु या प्रश्नाचं जर हमखास उत्तर माहीत असेल तर त्या आधारावर सुद्धा, नॉलेजच्या आधारावर सुद्धा हा आपण प्रश्न टॅकल करू शकतो. नंतर बघा 10वा प्रश्न आहे, वात, पित्त व कफ या धातू तत्वावर व भारतीय तत्वज्ञानावर आधारित व्यक्तिमत्वाचे किती प्रकारात वर्गीकरण करता येते? आता हा प्रश्न जो आहे ना टॉपिक क्रमांक 2 रिलेटेड आहे. म्हणजे मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडून व्यक्तिमत्वाचे प्रकार सिद्ध केलेले आहे. आता भारतामध्ये सुद्धा वैदिक काळामध्ये वेगळे व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितलेले आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय म्हटलं, काय वात, पित्त आणि कफ या धातू तत्वावर आणि भारतीय तत्वज्ञानावर आधारित असलेले व्यक्तिमत्वाचे प्रकार कुठले आहे? तर ते बघा, हे एक तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हा माहीत जर असेल तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर याचं उत्तर लक्षात ठेवा, तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे म्हणजे 3. नंतर बघा 11व्या क्रमांकाचा प्रश्न, भारतात कोणत्या सामाजिक सहायता योजना राबवल्या जातात? तर बघा, सामाजिक सहायता योजना विचारलेल्या आहे म्हणजे जनरल लोकांशी रिलेटेड असलेल्या योजना. तशी राष्ट्रीय सामाजिक सहायता योजना ही 1995ची आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या योजना येतात हे आपण आपल्या कोर्समध्ये कव्हरच करणार आहे. अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या योजना आहे जे समाजकार्याशी रिलेटेड येतात, ते संपूर्ण आपण आपल्या कोर्समध्ये कव्हर करणार. बघा, पहिला ऑप्शन राष्ट्रीय वृद्धपकालीन निवृत्ती वेतन योजना. आता हे जनरल लोकांशी रिलेटेड आहे. बघा, वृद्धपकालीन त्यांना सहाय्य देण्यासाठी ही योजना आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे. दुसरं ऑप्शन बघा, कामगार राज्य विमा योजना. आता कामगार आणि राज्य विमा, हे विमा प्रत्येकाचं काढणंच कंपल्सरी आहे का? नाही ना. तर हे एक प्रकारची सहायता आहे असं आपण कन्सिडर करू शकत नाही. तसंही राज्य कामगार विमा योजनेसाठी वेगळा कायदा आहे, वेगळं मंडळ आहे. त्या बेसिसवर हे आपण ऑप्शन इलिमिनेट करू शकतो. तिसरं ऑप्शन बघा, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. तर ही योजनासुद्धा सामाजिक सहायता योजनेमध्ये येतात.
त्यानंतर आहे ड नंबरचं राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना, ही योजनासुद्धा राष्ट्रीय वृद्धकालीन निवृत्ती सामाजिक सहायता योजनेमध्ये येते। याच्या व्यतिरिक्त बघा विधवा विवाहांना पेन्शन, विधवा विवाहांना लाभ देणे, अपंगांना पण लाभ देणे, अशा स्वरूपाच्या योजनासुद्धा नंतर राष्ट्रीय सामाजिक सहायता योजनेमध्ये इन्क्लूड केलेल्या आहे। तर त्या आधारावर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। 12व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया आपण। खालीलपैकी कोणते विधान व्यावसायिक समाजकार्याचे वर्णन करते? आता याच्यामध्ये व्यावसायिक समाजकार्याचं वर्णन म्हटलेलं आहे, म्हणजे त्याचं मूल्य म्हटलेलं आहे, कुठलं आहे? आता व्यावसायिक समाजकार्य बघा, पहिलं ऑप्शन आहे दान धर्म करणे। व्यावसायिक समाजकार्याचा उद्देश हा दान धर्म करणे बिलकुल नाही आहे। दान धर्म करणे म्हणजे समाजसेवा करणे हे असते, ओके। व्यावसायिक समाजकार्य कधीही दान धर्म करत नाही। दुसरं विधान बघा, श्रमदान किंवा विनावेतन सेवा देणे। आता व्यावसायिक समाजकार्य म्हटलेलं आहे, तो व्यवसाय आहे, मग व्यवसाय म्हटलं की विनावेतन सेवा देणार का? बिलकुल देणार नाही। आणि श्रमदान करणे हा तर बिलकुल समाजकार्याचा विषय नाही किंवा मूल्य नाही। त्यानंतर बघा तिसरं, व्यक्ती गट समुदायाची सामाजिक व्यवहारांसाठी क्षमता वाढवणे। बघा आता इथं काय करते व्यावसायिक समाजकार्य? फक्त त्या व्यक्तीची क्षमता वाढवते, गटाची क्षमता वाढवते, समुदायाची क्षमता वाढवते, जेणेकरून त्यांचे प्रश्न ते स्वतः सॉल्व्ह करू शकले पाहिजे। तर क्षमता वाढवण्याचं काम मात्र व्यावसायिक समाजकार्य करते, ओके। 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन बघा, शासन किंवा संस्थांद्वारे अपंग निराधार लोकांना अर्थसहाय्य करणे। आता अर्थसहाय्य करण्याचं काम हे शासन करेल ना, व्यावसायिक समाजकार्य कशाला करेल? तर लक्षात ठेवा, व्यावसायिक समाजकार्य कुठलेही दान धर्म करत नाही, श्रमदान करत नाही, विनावेतन सेवा सुद्धा देत नाही आणि कुठल्याही प्रकारचं निराधारांना अर्थसहाय्य करत नाही। तर ते काय करते? व्यक्तीला, गटाला, समुदायाला स्वतःचे प्रश्न स्वतः सॉल्व्ह करण्यासाठी क्षमता वाढवते, त्यांना कॅपेबल करते। तर हे व्यावसायिक समाजकार्याचं मूल्य आहे। तर हे सगळं आपण कव्हर करणार आहे आपल्या कोर्समध्ये। नंतर बघा 13व्या क्रमांकाचा प्रश्न, शैशवावस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता शैशवावस्था बघा, बाळ जन्माला आल्यानंतर बघा जे शैशवावस्था चालू होते, तर त्या संदर्भातले हे विधान आहे। म्हणजे हा प्रश्न जो आहे टॉपिक क्रमांक 2 मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास यावर आधारित हा प्रश्न आहे। पहिलं विधान बघा, शैशवावस्था हा विकासाचा पाय आहे। बघा बालकाची जी विकासाची सुरुवात होते ना, ते शैशवावस्थेपासूनच सुरुवात होत असते, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे। दुसरं बघा, शैशवावस्था परावलंबी कमी करणारी असते। इथून काय होते? बालकांची डिपेंडन्सी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असण्याची जे आहे ती थोडी कमी व्हायला लागते, म्हणजे डिपेंडन्सीपणा जे आहे तो कमी व्हायला इथून सुरुवात होते, म्हणजे हे विधानसुद्धा बरोबर आहे। तसंही थोडंसं लॉजिक लावायचं, परंतु शैशवावस्थेचा कालखंड आपल्याला माहीत असायला पाहिजे, किशोरावस्थेचा कालखंड माहीत असायला पाहिजे, बाल्यावस्थेचा कालखंड आपल्याला माहीत असायला पाहिजे। तर हे सगळे कालखंड आपण घेणार आहोत। तिसरं विधान बघा, शैशवावस्थेत समाजीकरणाची सुरुवात होते। आता शैशवावस्थेमध्ये समाजीकरणाची सुरुवात होते, म्हणजे इथून काय होते की बालक जे आहे प्रत्येक व्यक्तीला ओळखतो, म्हणजे आई कोण आहे, वडील कोण आहे, काका कोण आहे, मामा कोण आहे, म्हणजे इथून काय होते त्याचं सामाजीकरण व्हायला सुरुवात होते, म्हणजे थोडी समज बालकाला या अवस्थेमध्ये येते, म्हणजे शैशवावस्थे म्हणजे समाजीकरणाची सुरुवात होते, ओके। हे विधानसुद्धा बरोबर आहे। 4थं विधान बघा, शैशवावस्था ही टोळी वय आहे। आता शैशवावस्थेतले मुलं हे रांगणारे असतात, ओके, त्यांना तेवढं बोलता पण येत नाही, कम्युनिकेशन पण करता येत नाही, मग ते टोळी वय राहणार का? टोळीने फिरणार आहे का कुठं? बिलकुल फिरणार नाही। तर बघा त्या आधारावर आपण हे शैशवावस्था हे टोळी वय नाही लक्षात ठेवायचं, म्हणजे याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4। 14वा प्रश्न बघा, समाज परिवर्तनाच्या आधुनिक पाश्चात्य विचारधारा खालीलपैकी कशावर आधारित नाही? आता बघा पाश्चात्य विचारधारा त्यांनी विचारलेला आहे, म्हणजे फॉरेन आयडिओलॉजी। मग फॉरेन आयडिओलॉजी तुम्हाला माहीत आहे तर्कवादावर आधारित आहे किंवा बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित आहे, ऑब्वियसली ते राहणारच। नंतर बघा दुसरं ऑप्शन आहे उदारमतवाद। आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे उदारमतवाद ह्या आपल्याला पाश्चात्य विचारधारेमध्ये पाहायला मिळतात। नंतर तिसरं आहे उपयुक्ततावाद। आता त्याच्यामध्ये युटिलायझेशन जे आहे ते पण विचारधारा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते। 4थं ऑप्शन बघा, भक्ती आणि सुफी गुणवाद। आता पाश्चात्य विचारधारेमध्ये भक्ती किंवा सुफी गुणवाद हे आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही। हे कुठे पाहायला मिळते आपल्याला? इंडिया झालं, पाकिस्तान झालं, बांगलादेश झालं, असे जे काही कंट्रीज आहे या ठिकाणी आपल्याला भक्ती आणि सुफी गुणवाद जे आहे ते पाहायला मिळतो, म्हणजे त्या बेसिसवर आपण हा 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन सरळ इलिमिनेट करू शकतो। थोडंसं आपण सेन्स वापरायचं असतो या ठिकाणी। नंतर बघा 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व विकासातील 8 पेच प्रसंगयुक्त मनोसामाजिक एक मिनिट
हां, व्यक्तिमत्व विकासातील 8 पेच प्रसंगयुक्त मनोसामाजिक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? आता सिद्धांत म्हटलेला आहे सरळ सरळ की मनोसामाजिक सिद्धांत जो व्यक्तिमत्व विकासाशी रिलेटेड आहे ते कुठल्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? तर हा प्रश्न जो आहे की नाही व्यक्तिमत्व विकासावर आधारित आहे, दुसऱ्या टॉपिकशी रिलेटेड. तर असे सिद्धांत आपल्याला करायचे आहे. तर लक्षात ठेवायचा मनोसामाजिक सिद्धांत हा एरिक एरिक्सन यांनी मांडलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. हा फॅक्च्युअल प्रश्न होता. हा तुम्हाला सिद्धांत माहीत असायला पाहिजे, त्याचा शास्त्रज्ञ माहीत असायला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा आन्सर येणार. तर हे सगळे सिद्धांत आपण अशा स्वरूपाचे आपल्या कोर्समध्ये घेणार आहोत. नंतर बघा, बाल गुन्हेगारांना सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरलेली जाते? हा 16 क्रमांकाचा प्रश्न आहे. आता बाल गुन्हेगार आहे ना, त्यांना सुधारायचं आहे आपल्याला, कुठली पद्धत वापरणार तुम्ही? बघा, मानसोपचार पद्धत, म्हणजे त्यांचं एक थोडीशी म्हणजे सौम्य भाषेमध्ये त्यांना समजून सांगणार आपण की नाही असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे, प्रेमानं त्यांना आपण बोलू. तर ही झाली मानसोपचार पद्धत, म्हणजे जेणेकरून बाल गुन्हेगार सुधारू शकते, बिलकुल सुधारणार. नंतर बघा विधान वर्तन उपचार, म्हणजे बाल गुन्हेगारांना सुधारायचं असेल तर त्याच्यामध्ये वर्तनामध्ये आपल्याला सुधारणा करावी लागेल. तू असं वर्तन नको करू, तर तसं नको करू, नाही का? तर वर्तन उपचार जर केले तर बाल गुन्हेगारामध्ये सुधारणा होईलच, म्हणजे हे पण बरोबर आहे. तिसरं आहे कृती उपचार, म्हणजे काही कृती करायला लावू त्याला, हे तू कृती कर, म्हणजे हे कर ते कर, नाही का, असं कर किंवा असं बोलू नको तसं बोलू नको, म्हणजे कृती उपचारसुद्धा जर केले तर बाल गुन्हेगारामध्ये सुधारणा होणार. आता ड क्रमांकाचं ऑप्शन बघा, शिक्षा. आता तुम्ही बालकांना जर शिक्षा दिली तर त्याचं काय होणार की गुन्हेगारीचं प्रमाण आणखीन वाढणार, म्हणजे क्रूरता त्याच्यामध्ये आणखीन वाढणार. तर शिक्षा करायची नसते, म्हणजे ड जे विधान आहे सबसेल चुकीचं आहे. शिक्षेमुळे सुधारणा होणार नाही, उलट क्रूरता वाढणार, तर म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन नफरत जे म्हणतो आपण त्याला ते तयार होणार. तर अ ब क हे सुधारण्यासाठी आपण वापर करू शकतो. ड म्हणजे शिक्षेचा बिलकुल करणार नाही. नंतर बघा 17वा प्रश्न आहे व्यक्ती सहकार्य. बघा, व्यक्ती सहकार्य हे एक समाजकार्याची पद्धत आहे, लक्षात ठेवा. तर व्यक्ती सहाय्य कार्य काय करते? मानव आणि त्याच्या सभोवतालचे जे वातावरण आहे यांच्यात काय साधते? आता काय साधणार आहे? मानव आहे आणि त्याच्या सभोवतालचं वातावरण आहे, त्याच्यामध्ये कुठली गोष्ट तयार करते व्यक्ती सहाय्य कार्य? बघा, व्यक्ती सहाय्य कार्य ही समाजकार्याची एक पद्धत आहे. बघा, काय तयार करणार? संबंध तयार करणार का? मानव आणि सभोवतालचे वातावरण, संबंध तर आधीच राहणार ना त्यांच्यामध्ये. ओके. नंतर बघा दुसरं सामंजस्य, म्हणजे करार. आता करार करून देणार आहे का एक प्रकारचा ॲग्रीमेंट? कुठल्याही व्यक्ती आणि सभोवतालचं वातावरण याच्यामध्ये सामंजस्य करणं किंवा मग करार करणं ह्या गोष्टी काही आपल्याला थोडंसं पटणाऱ्या नाही आहे. दुसरं बघा दुवा, मानव आणि त्याचं सभोवतालचं वातावरण याच्यामध्ये दुवा तयार करण्याचं काम व्यक्ती सहाय्य कार्य करणार का? दुवा म्हणजे दोघाला जोडण्याचं काम. आता हा काही परमनंट तिथं राहणार नाही, म्हणजे जो काही सामाजिक कार्यकर्ता आहे आणि तो व्यक्ती सहाय्य कार्य करत असेल तर नेहमीसाठी तो दुवा म्हणून काम करणार नाही ना. तिसरं बघा, हा दुवा म्हणून थोडंसं काही काळासाठी अल्प काळासाठी दुवा म्हणून काम करू शकते, ते विधान होऊ शकते. चौथं विधान बघूया आपण, चौथं ऑप्शन समतोल. आता बघा इथं काय करू शकते, मानव आणि त्याचं सभोवतालचं जे वातावरण आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची समस्या निर्माण व्हायला नाही पाहिजे, यासाठी व्यक्ती सहाय्य कार्य काय करणार की समतोल तयार करण्याचं काम करणार, म्हणजे समतोल तयार करू शकते. हे बिलकुल एकदम करेक्ट ऑप्शन आहे. ओके, दुव्यापेक्षा. नंतर 18व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, एक मिनिट. 8व्या क्रमांकाचा प्रश्न याच्यामध्ये आहे संशोधन समस्येचं पूर्वज्ञानामुळे. आता संशोधन समस्या आहे, एखादी समस्या आहे आणि त्याचं पूर्वज्ञान आपल्याला ऑलरेडीच आहे, तर पूर्वज्ञानामुळे सुचवलेलं एक संभाव्य उत्तर किंवा मग स्पष्टीकरण म्हणून मांडण्यात आलेले जे काही विधान असते त्याला काय म्हटलं जाते? ओके, म्हणजे संशोधन एखादी समस्या आहे आणि ते समस्या तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे आणि त्या समस्येसंदर्भातलं थोडंसं नॉलेज तुम्हाला आहे, मग त्या आधारावर तुम्ही एखादं काही उत्तर देता किंवा स्पष्टीकरण तयार करता, त्याला काय म्हटलं जाते? तर त्याला सरळ सरळ हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तो आहे गृहीतकृत्य, त्याला हायपोथेसिस म्हटलं जाते इंग्लिशमध्ये. तर हा प्रश्न जो आहे की नाही समाजकार्याच्या पायऱ्या, लक्षात ठेवा समाजकार्याच्या ज्या काही पायऱ्या असतात ना समाजकार्य करत असताना, तर त्या पायऱ्यांशी रिलेटेड हा प्रश्न आहे. कुठले पायऱ्या वापरल्या जातात? तर गृहीतकृत्य, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला हायपोथेसिस म्हणतो. तर ही सुद्धा एक समाजकार्याची पायरी आहे, तर त्या आधारित हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे गृहीतकृत्य. 19वा प्रश्न बघा, C.H. कुले यांनी व्यक्ती व समाज यांच्या संबंधातील कोणता सिद्धांत मांडलेला आहे? पुन्हा बघा सिद्धांत आलेला आहे आणि कोणी मांडलेला आहे तो? C.H. कुले हा एक शास्त्रज्ञ आहे
त्यानं व्यक्ती आणि व्यक्तीचा समाजाशी असलेला जो संबंध आहे त्याच्याशी रिलेटेड कुठला सिद्धांत मांडलेला आहे, थेअरी मांडलेली आहे, तर हा प्रश्नसुद्धा फॅक्च्युअल आहे. तर त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, लुकिंग ग्लास सेल्फ थेअरी. तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पाठच करावे लागेल. ते काही तुम्ही लॉजिक बेसवर सॉल्व्ह करू शकणार नाही. तुम्हाला माहीत असेल तरच सॉल्व्ह करू शकणार. तर असे सिद्धांत आपण आपल्या बॅचमध्ये घेणारच आहे, जेवढे काही आहे ते. तर याचं उत्तर आहे लुकिंग ग्लास सेल्फ थेअरी. 20वा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद शासनास सर्व भारतीय नागरिकांना मोफत आणि समान न्याय देण्याचे निर्देश देतो? असं कुठलं आर्टिकल आहे की भारतातल्या सर्व नागरिकांना मोफत आणि बिलकुल समान न्याय देण्यासाठी सूचित करते? तर हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, डायरेक्ट पॉलिटिकल सायन्सवर विचारलेला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे आर्टिकल 39A, जे घटना दुरुस्ती करून नंतर घटनेमध्ये ॲड केलेले होते. तर अशा स्वरूपाचे काही प्रश्न असतात ज्यांचा संबंध पॉलिटिकल सायन्सवर हे प्रश्न आहे, परंतु त्यांचा संबंध हा समाजकार्याशी असतो. तर त्या अनुषंगाने असे प्रश्न डिझाईन केलेले असतात. आता बघा, दुसरा आर्टिकल का नाही विचारलं मग याच्यामध्ये? नाही, कारण याचा संबंध काय आहे, मोफत आणि समान न्याय देणे. हे काय, हे समाजकार्याशी मिळते जुळते प्रश्न आहे. तर असे प्रश्न हे पॉलिटिकल सायन्सवर आधारित समाजकार्याशी रिलेटेड असलेले प्रश्न विचारले जातात. तर हे संपूर्ण एक सॅम्पल होतं, तुमचं ॲप्रोच बिल्डिंग सेशन होतं. या माध्यमातून तुम्हाला कळेल की प्रश्न जर समाजकार्याशी रिलेटेड इतर विषयांशी संबंध असलेले प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून बऱ्यापैकी लक्षात आलेलं असेल. तर अशाच स्वरूपाचं आपण पूर्ण एक PIQ ॲनालिसिस तिन्ही पेपरचं जे समाज कल्याण विभागानं कंडक्ट केलेले आहे ते आपण घेणार आहोत. तर आशा करतो की हे सेशन तुम्हाला सगळ्यांना आवडलेलं असेल. काही डाऊट्स या सेशनबद्दल तुमचे असेल तर नक्कीच मला माझ्या टेलिग्राम ID वर तुम्ही विचारू शकता. माझा टेलिग्राम ID आहे @STI हर्षल, किंवा मग तुम्ही मला डायरेक्ट मोबाईलवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9545883582. तर थांबूया आपण या ठिकाणी. सर्वांना ऑल द बेस्ट.